देवराई ही एक पारंपरिक आणि सांस्कृतिक अशी गोष्ट आहे की जे जगभरामध्ये, फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये ती आहे. आणि देवराईचा अर्थ असा आहे की देवासाठी राखून ठेवलेलं रान. आणि याच्यात बऱ्याच वेळा लोकांच्या मनात एक प्रकारचा गोंधळ होतो की देवळाच्या भोवती लावलेलं जंगल किंवा झाडं म्हणजे देवराई नाही. पण एखाद्या देवतेसाठी, आपल्या पूर्वजांसाठी एखादा एरिया राखून ठेवतात आणि त्याचं संरक्षण हे कम्युनिटीतर्फे, लोकांच्या तर्फे, गावातर्फे, आदिवासी समाजातर्फे हे केलं जातं. आणि मग त्याला सेक्रेड फॉरेस्ट किंवा सेक्रेड ग्रोव्ज अशी एक संकल्पना पाश्चिमात्य याच्यामध्ये पुढे आली. पण तुम्ही जर भारतासारख्या देशामध्ये बघितलं तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून मेघालयापर्यंत या देवराया तुम्हाला सगळीकडे दिसतात. आणि त्याच्यामध्ये भरपूर विविधता आहे. तर मूळ त्याचं असं आहे की निसर्गाबद्दलचा आदर, दैवतांबद्दलची आणि निसर्गाबद्दलची वाटणारी भीती, आणि काही वेळा ठेवून देऊ एखादी गोष्ट जे आपल्याला कळत नाहीये. निसर्ग आपल्याला सगळा कळत नाही, तर तो कळला पाहिजे किंवा कधीतरी कळेल किंवा काहीतरी गूढ आपल्याला उकलू शकतील, तर काहीतरी मूळ स्वरूपात टिकावं. अशा अनेक त्याच्या उत्पत्तीबद्दलच्या कथा आहेत, अभ्यास लोकांनी केलेल्या जगभर. परंतु देवाच्या किंवा पूर्वजांच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल, मग ते छोटं असेल मोठं असेल, त्याला सहसा देवराई म्हणतात.